लोकसभा निवडणुकीत कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू महाराज छत्रपती आणि महायुतीचे उमेदवार संजय मंडलिक यांच्यातच खरी चुरस पाहायला मिळाली। आता मतदान झाल्यानंतर उमेदवारांचे समर्थक आकडेमोड करण्यात व्यस्त आहेत। काही समर्थकांनी आपल्या उमेदवाराच्या विजयाचा विश्वास व्यक्त करत पैजा लावायला सुरुवात केली आहे। राजारामपुरीतील खाद्यपदार्थ विक्रेते आसिफ मुल्लानी हे शाहू महाराजांचे समर्थक आहेत, तर प्रिंटिंग प्रेस व्यावसायिक अमर निंबाळकर हे संजय मंडलिक समर्थक आहेत। यांच्यामध्ये अनोखी पैज लागली आहे। अमर निंबाळकर यांनी संजय मंडलिकांच्या विजयाचा दावा केलाय। या दाव्यानुसार संजय मंडलिक विजयी झाले तर निंबाळकर पैज जिंकल्याबद्दल आसिफ मुल्लानी यांना 1 लाख रुपये देणार आहेत आणि विशेष म्हणजे आसिफ मुल्लानी पैज हरले तर अमर निंबाळकर त्यांना 50,000 रुपये देणार आहेत। कागल तालुक्यातलं आम्ही पण राहणारे कागल तालुक्यातलं मूळ माझं गाव सांगाव, मोजे सांगाव गाव आमचं आहे। तिथं मी राहणारा आम्ही कार्यकर्ता आहे। कागलचं राजकारणच असं आहे की ईर्ष्येचं राजकारण असते आणि मंडलिकांचं काम, मंडलिकांनी केलेली कामं त्याचा एवढा मला विश्वास आहे। मंडलिक साहेबांच्यावर माझा एवढा विश्वास आहे, यामुळे मंडलिक 100% निवडून येणार ह्याची मला खात्री आहे। ही खात्री मी अशी पैज लावली की आसिफ मुल्लानी जर पैज जिंकली तर मी त्यांना लाख रुपये देणार आणि आसिफ मुल्लानी जर पैज हरले तर मी त्यांना फक्त 50,000 रुपये देणार। म्हणजे माझी पैल ही डबल पैज आहे। म्हणजे मला एवढा विश्वास आहे की मंडलिक साहेब हे एवढं मताधिक्याने येणार की त्यात काही शंकाच नाही। दुर्गेश लिंगरस आणि नितीन पाटील या पैजेमध्ये मध्यस्थ असून त्यांच्याकडे अमर निंबाळकर आणि आसिफ मुल्लानी या दोघांनी पैसे जमा सुद्धा केलेत। छत्रपती शाहू महाराज कोल्हापूरचे उभारल्यामुळे आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सगळी कार्यकर्ते आहे आणि महाविकास आघाडीकडून छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही प्रचंड बहुमताने त्यांना निवडून 1 लाखाच्या 1.5 लाखाच्या प्रकारे निवडून आणू आणि पैज लागला 1-1 लाख रुपयाचे ते आम्ही जितो, काय त्यात काय प्रश्न नाही। आणि महाराजांचं काम तुम्हाला माहितीच आहे, कोल्हापूरसाठी भरपूर काय केले, पाण्याचा प्रश्न भरपूर काय केले, एवढं काम केले की काय सांगायचं नाही। त्यामुळे काय आम्ही प्रचंड बहुमताने विजयी करू, महाराजांना 1-1.5 लाखाच्या मताने येतील महाराज। ही पैज ठरवताना त्याचं व्हिडिओ चित्रीकरण सुद्धा करण्यात आलंय। अमरना मंडलिकांवर जो विश्वास आहे त्यातनं अमरनं जर त्यांचा उमेदवार जर पडलाच तर लाख रुपये देण्याची ग्वाही त्यांनी दिलेली आहे। आणि हा आसिफ मुल्लानी हा तसा बघितलं तर एक सामान्य कार्यकर्ता आहे, पण तरी पण त्यांना एक जो विश्वास कोल्हापूर जिल्ह्याच्या नेतृत्वावर टाकलेला आहे आणि निश्चितच छत्रपती शाहू महाराजांचं जे असलेलं योगदान आहे कोल्हापूरसाठी, तर आसिफलाही तितकाच विश्वास छत्रपती शाहू महाराजांवर आहे आणि त्यामुळे आसिफनं पण 50,000ची पैज ही कष्टाच्या पैशातनं लावलेली आहे आणि त्याचा साक्षीदार म्हणून मी स्वतः त्या दिवशी उपस्थित होतो। स्टॅम्प वगैरे करायची गरज नाही, का तर मुळात दोघांचेही पैसे आमच्याकडे जमा आहेत। माजी नगरसेवक भूपाल शेटे यांनी शाहू महाराज निवडून येणार असा विश्वास व्यक्त केलाय। त्यासाठी त्यांनी शाहू महाराज निवडून आल्यानंतर जवाहर नगरमधून शाहू महाराज आणि आमदार सतेज पाटील यांची हत्तीवरून मिरवणूक काढणार असल्याचं जाहीर केलंय। मी परत एकदा जवाहरनगर चौकामध्ये जाहीर केलेलं आहे की छत्रपती शाहू महाराज हे फार प्रचंड मतानं निवडून येणार आहेत आणि त्यांची मिरवणूक जवाहरनगरमध्ये आदरणीय छत्रपती शाहू महाराजांची आणि बंटी साहेबांची ही मी हत्तीवरून मिरवणूक काढणारच। मुरगुडचे माजी नगरसेवक पैलवान आनंद मांगले आणि काँग्रेसचे सुधाकर साळोखे यांच्यात तर तब्बल 10 लाख रुपयांची पैज लागली आहे। या पैजेसाठीचे 10 लाख रुपये जमा सुद्धा करण्यात आलेत। शाहूवाडी तालुक्यातील बांबवडे इथं तर महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील यांच्या संतोष पाटील या कार्यकर्त्यानं थेट सत्यजित पाटील यांचं खासदारपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन अशा आशयाचा फलक लावलाय। राज्यातील अन्य जिल्ह्यांमध्ये मतदानाची टक्केवारी घटली असताना कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही मतदारसंघांमध्ये मात्र चुरशीनं मतदान झालं असून मतदानानंतर कार्यकर्त्यांमधून विजयाचे दावे प्रतिदावे करण्यात येऊ लागलेत। काही ठिकाणी पोकळ दावे करून न थांबता कार्यकर्ते थेट लाखाच्या घरातल्या पैजाही लावू लागलेत, तर काही कार्यकर्ते निकालापूर्वीच आपल्या नेत्याचं अभिनंदन करणारा फलक लावू लागलेत। मतदानानंतर सगळ्याच उमेदवारांचे कार्यकर्ते मतदानाचा कल बघून आपल्या उमेदवाराला किती मतं पडणार याची आकडेमोड करत मताधिक्याचा अंदाज व्यक्त करू लागलेत। कार्यकर्ते आपल्या नेत्यांवरचं प्रेम व्यक्त करण्यासाठी हे सगळं करत असले तरी जनता जनार्दन कुणाच्या बाजूने कौल देणार हे 4 जूनलाच समजणार आहे।
मात्र तोपर्यंत कोण आणि कशा पैजा लावतोय हे बघत राहावं लागणार आहे। एस न्यूजसाठी कॅमेरामॅन अभिजित पाटीलसह इक्बाल रेठरेकर।